100 बेडचं हॉस्पिटल आपण एक्स्ट्रा अजून वाढवतो. त्याचं पण आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते पूर्ण करा, आपल्याला उद्घाटन करून घेता येईल. अशा काही गोष्टी आहेत का? मुख्यमंत्री मोदयांचा कार्यक्रम ठरलेला आहे. अवांतर कुठलाही कार्यक्रम त्यासोबत होणार नाही. जे रुटीनचे कार्यक्रम आहेत, जे नेहमी आपले कार्यक्रम होत असतात, त्या अनुषंगानेच तेच कार्यक्रम होतील. त्याच्या पलीकडचे कुठलेही कार्यक्रम स्वीकारले जाणार नाहीत. भाऊ, आपण गेल्या वर्षीपासून व्हीआयपी दर्शन स्ट्रिक्टली बंद केलं होतं. या वर्षी पण कालपासून व्हीआयपी दर्शन बंद होतं. पण कालच मंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी तो आदेश असेल शासनाचा किंवा प्रशासनाने काढलेला, तो कुठेतरी मोडीत काढलेला आहे. काल बराचसा गोंधळ व्हीआयपी दर्शनावरून झालेला आहे. सत्ताधारी आमदार मंत्रीच तो नियम तोडत आहेत. काल झालेली घटना आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मी माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना हात जोडून सांगेन की आपण सगळेजण वारकऱ्यांचे सेवेकरी आहोत. आपण सगळेजण विठुरायाचे भक्त आहोत. तेव्हा आलेल्या वारकऱ्यांचं दर्शन वेळेत व्हावं, त्यांना सुखानं घरी जाता यावं, त्यांना कमीत कमी प्रतीक्षा करायला लागावी, या दृष्टीनं वारकऱ्यांची काळजी घेणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा, या निर्णयाची अंमलबजावणी सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी करावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं माझ्या सगळ्या सहकार्यांना आहे. प्रोटोकॉल प्रमाणे ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या नक्की आम्ही करू, परंतु प्रोटोकॉल तोडून किंबहुना व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत जर कोणी जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर नाइलाजानं का होईना पण त्यांच्यावर कारवाई करायला लागेल, याची सगळ्यांना माहिती असावी अशी माझी विनंती आहे. काल झाल्या घटना समज गैरसमजातून झाल्या असतील. आदरणीय श्रीराव आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचाही मी मनापासून क्षमा मागेन. या ठिकाणी दर्शन घेताना काय अडचण आली असेल तर ते मोठ्या मनाने माफ करतील, कारण ते शेवटी पंढरीच्या विठुरायाचे भक्त आहेत. त्यामुळे मोठ्या मनाने ते सगळ्या गोष्टी स्वीकारतील अशी माझी भावना आहे. पण याच्या पलीकडे मी पुन्हा सांगतो, आज कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टर महोदयांनी आदेश काढलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत यामध्ये कुठलेही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. SP आहेत, कलेक्टर आहेत, बाकी सगळी व्यवस्था आहे. मंदिर प्रशासनाला सुद्धा आमच्या सक्त सूचना आहेत. मंदिर प्रशासनाचा आभार मी सातत्याने मानत असतो, आजही मानेन, पण त्यांनाही सूचना आहेत की व्हीआयपी दर्शनाच्या बाबतीत कुणाचाही आग्रह मान्य करू नका. आणि आपण ज्या पद्धतीने मागच्या वर्षी वारकऱ्यांची दर्शन सुखकर केलं, 12-14 तासाचं दर्शन आपण 3-4 तासावर आणलं आणि वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतलं, त्याच पद्धतीने याही वर्षी आपण वारकऱ्यांना आनंदही दर्शन देऊ.